तुमच्यासाठी तुमचा आहे. नाना तू जर त्याला काय झालं की तुला नवीन आणायला लावणार, तो पण मोठा आहे त्यापेक्षा, कळलं काय. हा त्याच्यासोबतच काय काय बोललीस. अरे बोल. आणि 50-60 लोकांनी कमेंट केली. मग तुला पैसे किती भेटले ते सांग. पैशाचं काय, पैशासाठी नाही करते. काय साठी मनाला भारी वाटतं म्हणून करतो आई. सगळे प्रत्येक गोष्टी पैशासाठी नाही करायची. तुला कोण भेटले का नाही सकाळपासून? मीच भेटले का? अरे आई बस काय यार, बस 2 मिनिटं व्हिडिओ मध्ये त्यात पण एवढी बडबड करून जाते. काय चांगलं पण बोलत नाही. सो गाइस वेलकम बैक टू द न्यू व्लॉग. आज हम लोग अभी जस्ट उठा हूँ, चाय पिए हूँ. तो वैसे तो मैं व्लॉग बनाने नहीं वाला था. नानी के इधर आया था, बोला थोड़ा 2 दिन रेस्ट करूंगा. बहुत व्लॉग डाल दिए थे, 30-35 व्लॉग्स हो गए मेरे. लेकिन फिर आज सोचा कि बहुत लोगों ने मेरे को बोला था कि स्टार्टिंग का वीडियो मैंने नानी के साथ ही डाला था ना, मम्मी और नानी के साथ. तो बहुत लोगों ने कमेंट किया था कि नानी के साथ एक वापस व्लॉग बनता है. तो आज एक नानी के साथ भी व्लॉग हम लोग बनाने वाले हैं. टाइम पास मस्ती करूंगा नानी के साथ, वो देखना तुम लोग, है ना. कैसे एक मतलब बॉन्ड होता है नानी का मेरे साथ, वो देखना कैसे हम लोग शेयर करते हैं बॉन्ड. और फिर उसके बाद में आज थोड़े दिन पहले मेरे नाना ने बोला था कि उनको मोबाइल चाहिए था, बट उनको मेरा ही मोबाइल, जो पुराना मोबाइल था वो उनको चाहिए था. लेकिन वो थोड़ा सा खराब हो गया, तो मैंने मना कर दिया था उनको. तो अभी नया मोबाइल ऑर्डर किया है मैंने, वो आज आ जाएगा शाम तक. लेकिन किसी को घर में पता नहीं है, बस मेरी नानी के अलावा. अगर मेरी नानी पचक गई रही नाना के सामने तो मेरे को पता नहीं, लेकिन अब तक तो नाना को पता नहीं है. अब वो चिल्लाएंगे, प्यार करेंगे, कुछ पता नहीं है. ठीक है, तो देखते हैं अभी क्या होने वाला है. शाम में सीधा मिलते हैं. थोड़ा उससे पहले ना एक छोटी सी है ये, बस ये लड़की बहन है मेरी. बहुत दिनों से मेरे को बोल रही थी ब्लॉग में लो. इसने मेरे बहुत सब्सक्राइबर बढ़ा दिए हैं. सब सारे दोस्तों को बोल के सब्सक्राइब करवा लिया, लेकिन इनके दोस्त देखते ही नहीं है. सब गधे दोस्त है इसके. ठीक है, तो हाँ मतलब इसका भी इंस्टाग्राम चैनल ना होगा. इंस्टाग्राम चैनल सर श्रू15, तो जाके फॉलो कर देना, है ना. फालतू की रील बनाती है, बट ठीक है कर दो. अभी क्या कर सकते हैं, सब्सक्राइबर बढ़ा दिया है तो करना पड़ेगा. तो बहुत दिनों से बोल रही थी ब्लॉग में ले ले. काहीतरी बोल, लाईक शेअर हाय वाय काहीतरी. हाय ये हा काय बोल. मराठीमध्ये बोल. हा बोल मराठीमध्ये बोल. मला म्हणजे मला तर ब्लॉग मी करणार होती, पण मला तर येत नाही बोलता जास्त काय, म्हणून मी सॉंग लावली. मला घे, मी नंतर ट्राय करेल एखादं ब्लॉग करायला. माझ्याकडून शिकतात ते लोक, इन्स्पिरेशन. मला रील मध्ये मला इंटरेस्ट आहे, म्हणजे सॉंग वर बनवायला, म्हणून मी इन्स्टावर आली आहे. तर लाईक करा, फॉलो करा. हा इंस्टावरती आहे, मला नाही. इंस्टावरती करा असं ती बोलते. अशा असतात. जाऊ दे, चला बाय. आई तू घाबरते काय? काय बापावर जाऊ नको आई. बापाचं आणि माझं वेगळंच नातं आहे. पप्पा तुम्हाला काय काय बोलते तुमची सासू, सांगू काय? तू घाबरत नाही? मी कोणला घाबरत नाहीये. मला पण नाही घाबरत. तुला तू कोण आहे? हा व्हिडिओ बनवतोय माझा, मी बोलते. अरे मग व्हिडिओ बनतो, तुला माहिती नाही का ऍक्टिंग करते तू. बनते, तुला पण माहिती व्हिडिओ बनतोय. 500 मम्मीच्या बर्थडेला आपण व्हिडिओ बनवला, माहितीये ना. किती लोकांनी बघितलं माहितीये? 600 लोकांनी बघितलं. मग काय म्हणजे 600 लोकांनी बघितलं आणि 100 लोकांनी लाईक केलं आणि 50-60 लोकांनी कमेंट केली. मग तुला पैसे किती भेटले ते सांग. पैशाचं काय, पैशासाठी नाही करते. काय साठी मनाला भारी वाटतं म्हणून करतो आई. सगळे प्रत्येक गोष्टी पैशासाठी नाही करायची. तुला कोण भेटले का नाही सकाळपासून? मीच भेटले का? अरे आई बस काय यार, बस 2 मिनिटं व्हिडिओ मध्ये त्यात पण एवढी बडबड करून जाते. काय चांगलं पण बोलत नाही. आई तू घाबरते काय? घाबरते का? बापाच आहे का? काय झालं? काय बोललीस? अरे बोल. परत बोल. घाबरली आहे ती. घाबरली कसं बोला ना. घाबरली नाही बाळा, नाही पण नाही फोटो नाही काढते, व्हिडिओ बनवतो. कशाला व्हिडिओ बनवतो? लोकांना मी काय शिवाय देते तुला? नाही शिवाय देते, शिवाय नाही. तू ठेवून ये पहिलं, ते करून घे. तू करून घे.
खळून तर घे तू काम खळून घे. काय गं, पागल झाला मुलगा. नुसता ओरडतोय. आमच्याकडे ए, TV बंद कर. नसतो आवाज. ती टीव्ही बंद कर. टीव्ही बंद कर. एवढा आमच्याकडे आवाज नसतो तेवढा ह्याचा आवाज आहे. टीव्ही बंद कर. आई तर ये तू लवकर. नाही रे बाबा, मला काम आहे. 2 मिनिटं थांब ना लवकर, काहीतरी बोलायचं आहे. बापरे, काय नको बोलू. काय हा पागल झालाय बाकी काय नाही. लवकर ये आई. आता बघ मी येणार नाही परत कधी परत इथे. ओरडतोय ना. इथे परत कधी येणार नाही मम्मी. अरे मला काम आहे सोनू. हा 5 मिनिटं. कामाला जायचंय. हा 5 मिनिटं. काय बोलायचं तर असं? अरे काय नाही. थांब थांब, ते बघू दे हा काय. व्हिडिओ आहे व्हिडिओ नाही, असं कसं आहे. अरे नॉर्मल व्हिडिओ आहे. तू अशी दिसते तशी दिसणार आहे. काय वेगळी थोडी काय. काय पण नको बोलू, चल बाबा बाजूला. अरे ती एवढी भारी दिसत तुला कोणाची गरज आहे का? पावडर अरे ऑर्डर काय? पावडर लावायला चालली ती आता. पावडर ते सोड. मी काय बोलतो तुला माहिती, तू पहिल्या व्हिडिओ मध्ये आलेली सगळ्यात पहिल्यांदा. माहितीये मला सर, हा, बाजूला तर तो खूप लोक बाजूला. मला बोलली की तुझ्या आईला परत घेऊन ये हा, व्हिडिओ. मग काय. अरे बाबा खरंच मस्कर नाही करत आहे म्हणून. ए, सो बाजूला हो तू. अरे यार किती घाबरते का माझ्या आई, किती घाबरते. रडू नको जाऊ दे. हा, चल बाजूला जायला बाजूला. तू परत कोण तुला तुला एवढा हसवलं. मग कसं? नाही असं 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 असं. तेवढं काम बोलायला. माझी भांडी घासायची पडले. हा भांडी घासून ये. हा, लग्न करतो बायको आणतो मग ती भांडी घासेल है ना. लग्न करतोय. भाई आता शोधली पण आहे मी. हो, मला ती भांडी तशी ठेवू का मी? आता शोधली मी त्याच्यावर बोलवती नाही, नाही, ती भांडी तशी ठेवतो हो, तुम्ही बायकोला यायपर्यंत. अरे मग तिला तुला शोधणार, मग ते लग्न करणार, मग ती येणार आणि नंतर मग भांडी घासतात. एवढं मला परवडायचं नाही. बस काय? काय हा, जा, बस तुमच्यासाठी झालं करतो मी लग्न. का करतो? तुमच्यासाठी करतो. आमच्यासाठी बस झालं. मला इच्छा नाही लग्न अरे करायची. बाबा, आता बस झाली. माझी इच्छा पूर्ण झाली आता. काही साताईची मस्ती करतो मी बघा आता. अजीमोशा शहनशाह. समजलं? गपरे जाऊ बस मग खाऊ. नाही जायचं मला. हे बघ, हे बघ असं काय? गाडी तुला. सरे हो, नको रे त्रास देऊ मला. गप ना. याला कुठं- मार ना तू पण. मार मार. मी नाही मारत. तो वाजला. घाबरते. मला कामावर जायचं. घाबरते. तू नाही घाबरत ना त्याला, तू मार. आई तुला उचलू एकदा. मला ए का- बाबा, मला नको. गप रे. प्लीज आई आधी नको नको, मला कामावर जायचं. आई मला कसं बापरे. मारलं तसं मार त्याला. फालतू येत नको. मला नाही आवडत. मला आवडतं. नको, मला नाही. सर, नाही, बाजूला मला तू. उचलायचं. मला उचलायचं. ए बाबा, नाही बाबा पावर. पावर येते. मी एवढं काय? केलं तर मग हे कानाखाली वडील तिच्या पण. पावर बघितलं काय? उगाच होल्यांच्या खानदारात नाही पैसे आलोय. सोबत येऊले मार तुला. हो बाजूला तिकडे. खायला काहीतरी आहे भूक लागली ह्याला. आणि नको ना तिचं काही हे करू. गपला. ए मी दिले ते. ए दुसरी टेडी तुला आणायला लावणार. मीच दिले. काय बघून आलो तुम्ही. सपोर्ट करतो ते माझ्या डॅडीची हालत बघा काय करता मुलगा. हा आवडतो मुलींना नाही आवडतो. हा नाही आवडतो मुलींना. ए जर त्याला काय झालं की तुला नवीन आणायला लावणार, तो पण मोठा आहे त्यापेक्षा. कळलं काय? हा त्याच्यासोबतच काय. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आई आई तुम टाईम कुठून आले? मला सांग मी लहानपणी कसा होतो जेव्हा मी 5 वर्ष राहायचो तेव्हा अरे कसं पण होतं? ते हे नव्हतं, फोटोच नाही ना काढलेला. तसं नाही ग, दिसायला नाही. मस्तीखोर होतो नव्हतो होता, मस्ती करत होता पहिल्यापासूनच. है ना. पण चांगलं म्हणजे मी भांडण करायचो. आता हा रेकॉर्ड करतोय बोल. अरे भांडण करायचं. मी खरं सांग भांडण करायचं. हा? भांडण करायचं लहानपणी. 5 वर्ष एकदा पण घरी अरे का? एक माणूस वारला होता तिथं, माहितीये का तुला? तर त्यांनी काय केलं, कुठे कुठे? तिथंच आपल्या साडीच्या हा. तिथं एक माणूस वारला हा. होता. तर त्याला त्याचं गेलं आणि तू तिथं खेळत खेळत गेला आणि तिथं त्याचा कुकून ते वाहिलेलं होतं ना त्याला, ते उचललं? तर तिथलं उचललं आणि कपड्याला लावलं. असली मी घाबरले माहिती. आणि घरी आला आणि सांगतोय बघ मी टिक्का लावला. म्हटलं पुढं म्हणतो ते बाहेर होतं ना तिथं ते कितीला असतं? किती वर्ष असतं? मला वाटतं बालवाडीला असेल तू तेव्हा. अजून काय काय कांड केले तुम्ही मला आठवत पण नाही भाई. पण मी हिला लय मारलंय मी लहानपणापासून. आत्ता पण मारतो हिला. आत्ता पण मारतो हिला. लहानपणी नाही मारलं आत्ता ह्याने पण मला. आत्ता पण हा मारतो. मला आत्ता मारतोय. अजून काहीतरी सांग माझ्याबद्दल. मी अजून काय काय केलं लहानपणी? नाही काय नाही. बस एवढंच. मी लय शांत होतो ना. काहीतरी केलं असेल ना, शांत होतो ना. काहीतरी सांग. मला आठवायचं ना मी कधी घरात बसायचो. हा ना, मी कधीच घरात नव्हतो स्टार्टिंगला. मग ते यायचं दिवाळी सुट्टीवर पण इथं. पण तुझ्या मम्मीला घाबरायचा ना,
काय माहिती मामीला घाबरायचं. हा मामीला घाबरायचं. हा रडायला लागला ना आणि तिच्या म्हणजे झोप खाली जाऊन झोप खाटाखाली लगेच जाऊन झोपायचं खाटाखाली गपची झोपायचं. मग मी आले का उठायचा. मग त्याला एकदम आधार वाटायचा का मी आले. हा मग मला ना म्हणजे सोडायचंच नाही तो खाटोवर. मी बाहेर बाकड्यावर त्याला घेऊन झोपवायची आणि मला 4ला कामाला जायचं ना तेव्हा मग त्याला झोपवायची आणि मग मी कामाला जायची माहितीये का. मला अजून पण आठवतं जेव्हा मला ताप प्यायचा आम्ही क्रॉसिंगच्या कच्च्या गोळ्या खायचो की नाही. माहितीये बापरे घरात मीच एकटं कच्च्या गोळ्या खायचो मी क्रॉसिंगच्या. आणि काय माहिती का त्याला ना जर तो रडायला लागला ना पूर्ण त्याचे डोळे वेळे असे पांढरे होऊन काय बोल असं यायचं स्टार्टिंगला माहिती का. लय हाल झाले ना माझे. अरे माती खायचं कसलं झाला होता मला. तो राहिला पण नसता दिसला पण नसता आतापर्यंत माहिती का. एवढा भारी दिसतो होता आरटीओ मध्ये होता ना कसा माती खायचा ग. एवढा मी गेलो ना मावशी पण होती संगत कौसर मावशी. ती मला म्हणती अगे याला तिकडे घे नाही ते मरून जाय ग पर. मग तो आम्ही इकडे आणला. बघू बाई बघितलं काय म्हणून लाडका आहे मी सगळ्यात. ह्यांच्या बर्थडे पण झालेला पहिला. माझा पहिला बर्थडे पण होता झाला. ते माझा पण नव्हता झाला. नाही तुझा बर्थडेच नाही केला. माझा पण नव्हता झाला पण तिकडे नव्हता बर्थडे. आम्ही बर्थडेला आलो तेव्हा तुला बघितला. तुझी अवस्था ती बर्थडेच नाही केला. सांग घरात कोण छान दिसत. खरं सांग अनिकेत दादा मी का सोम का साई. खरं आई मनापासून एकदम मनापासून. आई एकदम मनापासून सांग एकदम मनापासून. हा खरं अनिकेत दोघं पण नाही जायचं. जाऊ दे आई तू खोटं बोलते आई. आणि मला वाटलेलंच की अनिकेत दादा बोलणार ती म्हणून मी अनिकेत दादाला घेतलं. बघायचं सगळ्यात चांगलं कोण आहे जो शांत आहे आणि खूप असं. अनिकेत दादा. सगळ्यात मस्तीखोर कोण आहे. सोम. नाही आई आई ही आहे. आई तू बघ घरी विचार कर. ती नाही मस्ती ती नाही. साहिल दादा तर एकदम सगळ्यात आळशी कोण आहे चौघांमध्ये आमच्या. साई दादा. साहिल दादा सोपं. अजून काय हिचं आवडतं. हिला काय आवडतं खायला सगळ्यात जास्त. भाजी हिची सांग आवडती भाजी. नाही मेथीची भाजी साहिल दादा. दादाचं आवडतं सगळ्यात काय. दादाचं आवडलं दादा हे काय पनीर. माझं काहीच नाही तू फक्त पास्ता. माझं सांग आई माझं काय आवडतं सगळ्यात. ती बटाटे चकटे बाकी काय तुझं तर. मेथीची भाजी पण आवडते मला. मला पण आवडते. अजून एक काहीतरी मला नॉनव्हेज मध्ये आवडतं. खूप आवडतं मला नॉनव्हेज मध्ये गोष्ट. मच्छी मी खातो का आई. ते हे काहीतरी पाय तेल याच नॉलेजचं. आठव मी तुला कधी कधी बोललो पण आहे की आई हे भेटतं का बघ. काय नाही मला पण आवडतं. अरे आठव तू बोलत की या सीझन मध्ये भेटत नाही ते. एकटं नाही खात बस मी इकडे. आठवणी जेव्हा खेकडे करतो मग नॉनव्हेज आहे ना खेकडी पण. बघा आपण आधी तर बसलो यांच्यामुळे आपण बसलो. कळलं काय काय केलं तुम्ही लोकांनी ते रिटा विटा फोडलेला मम्मीच्या कपड्यासाठी. एक गोल रिटाची फोडली आम्ही. आपल्याला ते सगळं माहिती पण आपलं आयतं भेटतं आयतं मोबाईल भेटतं आयतं खायला भेटतंय सकाळचं चहा भेटतोय बिस्किट. मम्मीनी कोणीतरी कपडे बघितले. मी सांगतो मला माहिती स्टोरी. घेतलेली कोणीतरी कपडे आपल्या घरात कोणीतरी घेतलेली. आई कोणी घेतलेली. पिंकी मावशीनी कपडे घेतलेली. तर ते बघून मम्मीला वाटलं असेल. मम्मीला वाटलेलं काय असं घ्यायचं काय. हा तिने येऊन फक्त सांगितलं आईला. तिने फक्त आईला येऊन सांगितलं. तर मग हिला काम भेटलेलं काहीतरी आईला. आता आहे का आई तशी. आता आहे का तशी. मग तिच्या मामाने तिला कपडे घेतले 500 रुपयाची. म्हणजे भारी त्या वाळेला 500 रुपये म्हणजे बाहेर ना. तिने 500 रुपयाचे कपडे घेतले. ती आली मला सांगायचं आई पिंकीने ना पिंकीला कपडे घेतल्यात 500 रुपयाचे. आता काय बोलणार. तिला माहिती आपली परिस्थिती तशी नाहीच आहे तर ती मागणार नाही. मग काय केलं माहिती तिकडे ना ते काशीचं दुकान आहे ना. तिला आता आम्ही 5,000चे कपडे घेऊ. 500चे काय. तिथं ना हे होतं कोणतरी असा माणूस घेऊन आला होता रिठाचं करत होता धंदा. ते दिवाळीमध्ये आपण ते पाय खाली गोन ना तो असा म्हणायचा कोण म्हणजे न्यायची आणि फोडून आणून द्यायचं. ते 100 रुपये द्यायचं फक्त 100 रुपये. तर आम्ही एक गोन रिठाची फोडली होती. आम्ही चौघांनी पप्पा नाना मी आणि आत्या रात्री 12 वाजेपर्यंत फोडली. परत सकाळी उठून 4 वाजता कारण त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता द्यायची होती. बोल मध्ये 100 रुपये भेटलेले. खोलीच 100 रुपये भेटले. त्याचीच कपडे आणले एका गोणीचे. बघ तू आता 10-20 रुपयाचं रोज चिप्स खाते. 5 दिवस 100 रुपये होतील. शिका यांच्याकडून काहीतरी. असं एवढं काय परिस्थिती तशी होती. अरे तुला 1-2 वर्षांनी लग्न करून टाकतो मग काय टेन्शनच नाही उरलं मला. कोणाचं काय
कंटाळा आला ग. एक तर लग्न करणार तर करणारच नाही मी लग्न. लग्न करायचं आणि त्यात ती कपडे वाटतं ना तिथं जाऊन बसायचं. नाही मग नको करू मी लग्न. दोघं कमावणार. नको करू मी लग्न. हं? नको करू लग्न मी. तुला कोण म्हणलं नको करू? बाई काय बोलतेस तू? अरे पण आत्ताच लग्न करणार तर तुला तिथं जाऊन बसायला लागलं. कुठे जाऊन तिथं? दे. तिथं कुठे? तू कपडे वाटतो तिथं. काय आई तू पण. घरदार सांभाळलं पाहिजे, संसार सांभाळला पाहिजे, नोकरी पण केली पाहिजे. हा सगळं केलं पाहिजे. फॅशन पण केली पाहिजे ना, असं नाही मी म्हणत. फॅशन पण केली पाहिजे. बरोबर ते सगळं केलं पाहिजे. पहिली नोकरी केली पाहिजे, घर सांभाळलं पाहिजे, घरात सगळं संसार सांभाळला. आता ते मग तुला ह्याच्यानंतर फोटो दाखवतो 4-5. मला सांग कोणती आवडली. हा मला तेच म्हणायचं, बाकी काय काय म्हणायचं मम्मी तुला? तशी सगळं करतील नाही. हा मम्मी घरात काम करते, बाहेर काम करते. हा अशी पाहिजे. आणि फॅशन पण केली पाहिजे, असं नाही काय. फॅशन म्हणजे काय? अरे फॅशन म्हणजे तिला पाहिजे ती मॉडर्न सारखं राहायचं, कसं राहायचं ते तिचं तिने. साधी राहिली तरी चालेल, मॉडर्न राहिली तरी चालेल. अरे वा एवढं डोकं तुझं कधी आलं ग वरती? पण घरामध्ये तिने घर संसार सांभाळत केलं पाहिजे. मम्मी सारखी मी तुला केलं. अच्छा मम्मी सारखी बोलली. पण एवढं डोकं तुझं कधी पण चालायला लागलं. एवढं माझ्या मम्मीचं पण डोकं चालत नाही. मस्कर नाही करत. अरे मग आता पहिले आणले की तुलाच दाखवायला आणणार मी. मी तिला पहिले सांगत बाई, माझ्या काय? पोरीसारखी जर राहायचं असेल तुला तर हा. तू कर, नाही तर नको. नाही तर नाना अशी हलवतात. नाना हाय तरी काय काय आहे बघा. द्या मी बोल. काय तुषा ते सांगणार नाही, सिक्रेट आहे. सिक्रेट आहे. मला माहितीच नाही सिक्रेट आहे. तू बाहेर लावलंय का? नाना तुम्हाला पाहिजे ना असा फोन? पाहिजे का तुम्हाला पण? आपण विकू म्हणजे आपण घेऊ तो कोणाकडून तरी, ज्याचा आहे त्याच्याकडून घेऊ आपण. घ्या, आपण घेतलाय तुमच्यासाठी. तुमचा आहे. नाना तुमचाच आहे. तुमचाच आहे. नाना हसतात आहे. आणि तुम्ही ते काय करायचं? चांगला मोबाईल आहे. नाना खरं तुम्हाला घेतला तर तुम्ही जाऊ पहिले फ्रेश